मला अचानकच सूत्रसंचालन करायला सांगितलं तर थोडंसं सांभाळून घ्या. कार्यक्रम तसा आपला खूप एक वेगळ्या विषयाला हात घालणारा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपल्यासमोर जे काही प्रशासकीय ज्या काही तुम्ही संकल्पना आहेत त्या संकल्पना तुमच्या क्लिअर आहेत, पण त्या प्रशासकीय संकल्पनांमध्ये कामकाज किंवा त्याची कार्यपद्धती नेमकी कशी असावी, बदलता जो काही काळ आहे त्या संदर्भामध्ये मॅडम आपल्याला गाईड करणार आहेत. तर मी सगळ्यात आधी मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी प्राचार्यांना आमंत्रित करते की त्यांनी आपल्या रेडी मॅडमचं स्वागत करावं. हां ठीक आहे. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी भालेराव सरांना आमंत्रित करते. त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक. आज या ठिकाणी कार्यालयातील उत्कृष्ट प्रशासन कसं असावं या विषयावर आपल्याच महाविद्यालयातील रेड्डी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि रेड्डी मॅडमने आम्हाला वेळ दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत नाही पण अभिनंदन करतो. धन्यवाद सर. यानंतर मी प्राचार्यांना आमंत्रित करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय कर्मचारी, काल भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला गेला. या सुशासन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनानं आपल्याला काही निर्देश दिलेले आहेत. त्यामध्ये कालचा जो विषय होता तो विषय असा होता की माहिती अधिकार प्रशिक्षण शिबिर. त्या माहिती अधिकार प्रशिक्षण शिबिरामध्ये ज्यांनी काल सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्या लोकप्रशासन विभागामधल्या उर्मिला रेड्डी मॅडम आज आपल्याला एका वेगळ्या विषयावर या ठिकाणी माहिती आणि प्रशिक्षण ते देणार आहेत. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी रेड्डी मॅडमचं स्वागत करतो. कार्यालयीन अधीक्षक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य श्री नवनाथ भालेराव यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सर्वजण या विशेष प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहणार त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आता मॅडमनी आणि वैस साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण महाविद्यालयामध्ये जे प्रशासन चालवतो, जे महाविद्यालय दोन पातळीवर चालतात. एक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक कार्यरत असतात, ते वर्गामध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवत असतात, वेगवेगळे विषय विद्यार्थ्यासमोर मांडत असतात, त्या विषयातलं ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात. हे करत असताना दुसरी एक बाजू जी अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याची भूमिका प्रशासनाची जी भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 10वी पास झाल्यानंतर 11वीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, 11वीमध्ये पास झाल्यानंतर 12वीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, BA फर्स्ट इयरमध्ये प्रवेश देणे, MA फर्स्ट इयरमध्ये प्रवेश देणे. केवळ त्यांच्याकडनं आपण एक प्रवेश फॉर्म भरून घेत नाही, तर प्रवेश फॉर्म बरोबर त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे येत असते. त्या माहितीचं व्यवस्थितपणे संकलन करणे आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थ्याला लागणारे जे काही कागदपत्र आहेत, जे काही प्रमाणपत्र आहेत, जी काही मदत आहे
ती मदत, प्रशासकीय मदत करण्याची जी भूमिका आहे ती भूमिका तुम्हा सर्वांची आहे. म्हणजे विद्यार्थ्याला केवळ शिक्षण देण्यापुरतं हे महाविद्यालय मर्यादित असत नाही, तर त्याला प्रशासकीय मदत देखील तितकीच महत्वाची आहे. परीक्षा फॉर्म वेळेवर भरून घेणे, त्यांना आलेले हॉल तिकीट देणे, त्यांच्याकडनं परीक्षा करवून घेणे, परीक्षा घेणे, परीक्षेमध्ये मिळालेले मार्क, विद्यापीठाकडनं आलेले मार्क विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे, त्यांची TC असेल, बोनाफाईड असेल, अशा एक नाही अनेक प्रकारची कामं विद्यार्थ्यांची होत असतात. हे करण्याबरोबरच दुसरी एक महत्त्वाची भूमिका प्रशासकीय कर्मचाऱ्याची असते, ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे या व्यवस्थेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत, जे काही प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकांची सेवा पुस्तिका तयार ठेवणे, त्या प्राध्यापकांचा प्रशासकीय कर्मचाऱ्याचा दरमहा पगार करणे, त्यांच्या रजेचा हिशोब ठेवणे, त्यांच्या प्रमोशनचा हिशोब ठेवणे, म्हणजे एक नाही अनेक प्रकारची कामं प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पार पाडली जातात. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे महाविद्यालय, या महाविद्यालयाचं कामकाज आहे. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं जर काम करत असू तर महाविद्यालयाचं नावलौकिक हे होऊ शकतं, महाविद्यालय चांगलं नावारूपाला येऊ शकतं. केवळ महाविद्यालयामध्ये चांगलं शिकवणारे प्राध्यापक असून चालत नाही. चांगले शिकवत असतील, वर्ग चांगल्या पद्धतीने होत असतील, तर तेवढ्यापुरतं महाविद्यालय किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी किंवा काम करणारे प्रशासकीय कर्मचारी यांचं समाधान होऊ शकत नाही. जर वेळेवर पगार झाले तर कर्मचाऱ्याला मानसिक बल येतं. कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील त्या समजून घेतल्या तर कर्मचारी समाधानी असतो. कर्मचारी समाधानी असेल तर तो विद्यार्थ्याला देखील चांगल्या प्रकारची वागणूक देऊ शकतो. जर महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य असतील किंवा ऑफिस सुपरिटेंडेंट असतील, किंवा तुम्ही ज्या खिडकीवर बसता त्या खिडकीच्या माध्यमातून तुम्ही काय विद्यार्थ्यांची सेवा करता, तुम्ही जर डिस्टर्ब असाल तर तुमच्याकडे येणारा विद्यार्थी देखील तुमचं जे वागणं आहे, तुमचं जे बोलणं आहे, तुमचा जो एकंदरीत विद्यार्थ्याच्या प्रति व्यवहार आहे तो व्यवस्थित राहणार नाही. हा व्यवहार कसा असावा, तुमचं प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीनं केलं जावं, प्रशासकीय कामकाजामधला आदर्श जो आहे तो आदर्श कशा प्रकारचा असावा, त्याचं सादरीकरण म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचं सादरीकरण कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, या संदर्भामधली सविस्तर माहिती या ठिकाणी रेड्डी मॅडम देणार आहे. म्हणून शासनाची ही भूमिका आहे. काय भूमिका आहे की महाविद्यालयामध्ये काम करणारे जे प्रशासकीय कर्मचारी आहेत, या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना देखील अशा प्रकारचं उजळणी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे की कामकाज कशा पद्धतीने केलं पाहिजे, व्यवहार करताना कशा पद्धतीने केला पाहिजे. आता आपल्याकडं दयानंद कला महाविद्यालय एकदम चांगल्या A ग्रेडचं महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी देखील A ग्रेडचे आहेत. म्हणजे असं कधीही होत नाही की खिडकीवर जर कुणी व्यवस्थित बोललं नाही त्याची कंप्लेंट घेऊन विद्यार्थी माझ्याकडे कधी आलेले नाही, किंवा ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे ट्रीटमेंट मिळाली नाही, असं कधी होत नाही. ॲडमिशन फॉर्म देण्यापासनं ते विद्यार्थ्यांचा प्रवेश होईपर्यंत आणि प्रवेश झाल्यानंतर TC घेऊन जाईपर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावता. तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या कामावर महाविद्यालयाचं नावलौकिक अवलंबून आहे आणि यासाठी आपल्या कामामध्ये अधिक आणखीन काही सुधारणा करता येऊ शकतील का, आपल्या कामामध्ये काही त्रुटी असतील का, या संदर्भामधली माहिती सविस्तरपणे रेड्डी मॅडम या ठिकाणी सांगणार आहे. जर यामध्ये काय असतं की मी ज्या फॅमिलीमधून येतो, ज्या कुटुंबामधून येतो, आता याच्यामध्ये समाजशास्त्र किती जणांनी अभ्यासले माहीत नाही, लोकप्रशासन अशी समाजशास्त्राची सांगड आहे. म्हणजे समाजशास्त्र हा विषय असा आहे की प्रत्येक क्षेत्राशी तो निगडीत आहे. मी घरामध्ये समाधानी असेल तर घराच्या बाहेर पडल्यानंतर माझं जे एकंदरीत वर्तणूक आहे ती वर्तणूक ही समाधानकारक असेल. घरातच माझ्या किरकिर असेल, घरात निघतानाच मी
जर रागामध्ये निघाला असेल तर महाविद्यालयामध्ये आल्यानंतर त्याचं प्रतिबिंब निश्चित स्वरूपामध्ये पडतं. आपल्याकडं दुर्दैवानं किंवा सुदैवानं म्हणा असं कुणी नाही की घर डिस्टर्ब आहे आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर झाला, त्याचा परिणाम ऑफिसच्या कामावर झाला, असा कुणी कर्मचारी आपल्याकडे नाही. त्याचा संबंध हा प्रामुख्याने तुमच्या अवतीभोवती असणारे जे वातावरण आहे त्या वातावरणाचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर झालेला असतो आणि त्यातून तुमचं व्यक्तिमत्व साकार होतं आणि तुमचं जे एकंदरीत वर्तणूक आहे ती वर्तणूक तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. म्हणून समाजशास्त्रामध्ये हे नेहमी सांगितलं जातं की माणसाचा चेहरा बघितल्यानंतर समाजशास्त्रज्ञाला हे सांगता येऊ शकतं की तो कुठल्या फॅमिलीमधून आलेला आहे, त्याच्या घरामधलं वातावरण नेमकं कसं आहे, त्याची काम करण्याची पद्धती नेमकी कशी आहे, तो कुठल्या आचारसंहितेमध्ये जीवन जगतो, हे सगळा उलगडा त्याच्यामधून आपल्याला करता येऊ शकतो. लोक प्रशासनाची भूमिका देखील त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. तर मॅडम या ठिकाणी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करतील. यानंतरचा एक विषय असा आहे प्रशासनामधील ताणतणाव. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, आता माझ्याकडनं काही वेळेस रागवण्याची वेळ येते, म्हणजे फार कमी वेळा, जास्त वेळा नाही, आणि तिचं जास्त बळी डेरेबाई आणि आगमनीबाई पडतात, कारण ते नेहमी माझ्या संपर्कामध्ये असतात. कुणावर राग करायचा तर प्रसादकडनं एखादं काम राहिलं किंवा सांडून मॅडमकडनं एखादं काम राहिलं तर त्यांना डायरेक्ट रागवता येत नाही. कुणाला रागवतो मग त्या दोघी पुढं कागद घेऊन येतात त्यांच्यावर राग येतो. म्हणजे काही वेळा असं होण्याचं कारण की तुम्ही जे कामकाज करता त्या कामकाजाचा जेव्हा तुमच्यावर तणाव येतो, तर कसं आहे प्रत्येक व्यक्ती यामधून जात असते आणि प्रत्येक जण असं हसत खेळत त्या प्रशासन करण्याच्या तयारीमध्ये नसतो. काही जणांना टेन्शन येण्याची शक्यता असते. असा ताणतणाव आल्यानंतर त्याचे परिणाम विद्यार्थ्यावर व्हायला नको आहे, त्याचे परिणाम प्रशासनावर व्हायला नको आहे. त्यामधून कसं बाहेर पडायचं या संदर्भामधलंही प्रशिक्षण लोक प्रशासन विभाग यानंतरच्या याच्यामध्ये देणार आहे. आज आपल्याला प्रशासनामधील उत्कृष्ट सादरीकरण, आता प्रशासनामध्ये काय असतं, बऱ्याचशा गोष्टी आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो पण अनेक गोष्टी आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं अवघड वाटतं, जड जातं. पण तुम्ही सगळे तरुण आहात, आणखीन बरेच दिवस तुमची महाविद्यालयामध्ये सेवा आहे. ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील त्या गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या शिकून घेणं म्हणजे बऱ्याच वेळा मी सेवकाकडनंही अनेक गोष्टी शिकत असतो, कारण चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर ऐकायला काहीही अडचण नाही, ते कोण सांगितलं हे महत्त्वाचं नाही. प्रसादने मागे याच्यामध्ये आपण फीडबॅक घेत असताना एक सूचना केलेली होती, मला वाटतं की प्रसादचीच असावी, जसं पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा जर आपल्याकडे सुट्टी आहे, तसं मग एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्याला सुट्टी का नाही, त्यासाठी आपण प्रयत्न करावा. रास्त सूचना होती पण आपल्या अधिकारामध्ये ती गोष्ट नसल्यामुळे ती आपण पाळू शकले नाही. या आणि अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना काही घेता येतं, कर्मचाऱ्याकडूनही आपण बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकतो आणि आपणही कर्मचाऱ्यांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगून मी थांबतो, तो म्हणजे प्रशासकीय कामकाज करत असताना काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. कुठलाही प्रशासक सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही आणि जर प्रशासकाने सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते कार्यालय ज्या उद्देशाने कार्यरत आहे तो उद्देश कधीच सफल होणार नाही. काही वेळा काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन अधीक्षकांनी सांगितलेली गोष्ट आवडत नाही, पण कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीमध्ये ती बाब बसत असेल तरच त्यांना ती करावी लागते, अन्यथा त्याला नकार द्यावा लागतो. दिलेला नकार कर्मचाऱ्याला जाचक वाटतो, पण थोड्या वेळापुरता तो जरी जाचक वाटत असला तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम हे चांगल्या स्वरूपाचे असतात आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला तसं बदलून घेतलं पाहिजे.
बदलून घेण्याची कुवत, बदलून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपण ज्या पद्धतीनं सांगू त्या पद्धतीनं होत नाही. सगळ्याच गोष्टी त्या पद्धतीनं होऊ शकत नाहीत. काही वेळा काही गोष्टी आपल्याला तडजोड करून स्वीकाराव्या लागतात. म्हणून खेळाचं उदाहरण या संदर्भामध्ये महत्वाचं आहे. आपण कुठलाही खेळ खेळत असताना एकतर विजय असतो नाहीतर पराजय असतो. खेळाडूला जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच आपल्याला वर्तन करावं लागतं. मी करेल ते वर्तन मान्य अन्य खेळाडूंनी करावं अशी कधीही खेळामध्ये भूमिका नसते. तसंच प्रशासनाचं देखील आहे. काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात, काही वेळा न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात आणि न आवडणारे कटू निर्णय घेतल्यानंतर प्रशासनातले कर्मचारी नाराज होण्याची शक्यता अधिक असते. पण त्यांच्या नाराजीचा विचार करून आपण जर नियमबाह्य काय करण्याचा प्रयत्न केला तर नंतर संपूर्ण कार्यालय अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही मानसिकता देखील आपण आपल्या मनामध्ये कर्मचाऱ्यांनी ठेवली पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही. प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे काही नियम, जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या अधीन राहूनच आपल्याला काम करावं लागतं. एकंदरीत चांगलं काम, चांगलं प्रशासन आणि चांगलं काम आणि चांगलं प्रशासनाचं सादरीकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भामधली सविस्तर माहिती आता आपल्याला मॅडम या ठिकाणी सांगणार आहे. कालच्या भाषणामध्ये आपले प्रशासकीय कर्मचारी फार कमी उपस्थित होते. त्यांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. आज ते सांगतील का नाही माहीत नाही, म्हणून मी अगोदरच त्याचा उल्लेख करतो. आपल्याकडे नोकरशाही आहे. प्रशासकीय कामकाज करणाऱ्यांना नोकरशाही म्हणून संबोधलं जातं. परवा एक टीम आपल्याकडे सायन्स कॉलेजमध्ये आली GSTच्या संदर्भात. काय त्यांचा रोगाव, म्हणजे त्याचं एक उदाहरण तुम्ही काल सांगितलं, मला आज सांगतो की थंडीच्या दिवसामध्ये इनोव्हा 3 गाड्या त्यांनी आणलेल्या होत्या आणि समोर लावलेल्या होत्या. सकाळी गाडी चालू होती, ड्रायव्हर गाडीमध्ये AC लावून, आता या दिवसामध्ये AC लावायची गरज नाही, पण AC लावून दिवसभर ड्रायव्हर गाडीमध्ये झोपलेला होता. त्याला नोकरशाही म्हणतो. ते अधिकारी ज्या रूममध्ये बसले होते त्या रूममध्ये जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांचा रुबाबच इतका होता, त्यांना अधिकारच इतके आहेत की ते त्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन मॅडमने सांगितले की नोकरशाही, म्हणजे नोकर हा शब्द बाजूला काढला, शाही जीवन जगण्याचा प्रयत्न नोकरशाही करते. ते खऱ्या अर्थानं लोकसेवक आहे. बरोबर आहे. सेवक याचा अर्थ त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सेवा करणे. लोकसेवक आहेत. पण लोकसेवक बाजूला सारून आपण नोकरशाही रूपानं, शाही पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करून आपलं प्रशासन दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केला जातो. तसं आपल्याला महाविद्यालयामध्ये करायचं नाही. आपलं जे प्रशासन आहे हे प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताशी निगडीत आहे, विद्यार्थ्यांच्या सोयीशी निगडीत आहे. आणि तसं आपल्याकडे कुणी शाही पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न देखील करत नाही. अधिक न बोलता बरंचसं बोलण्यासारखे आहे, पण मॅडमला जास्त वेळ देऊ आपण. मॅडम आपले विचार या ठिकाणी सविस्तरपणे मांडतील. आपणही ही बाब लक्षामध्ये ठेवून त्या पद्धतीनं यापुढे आपल्या प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. परत एकदा आपल्या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या मनोगतामध्ये प्रशासकीय वर्तन आणि प्रशासकीय नियम आणि प्रशासकीय निर्णयाला किती त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि समाज आणि त्या ठिकाणी प्रशासन ह्या प्रशासकीय कामकाजामध्ये त्या ठिकाणी किती वेगवेगळ्या पैलूंमध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पाहायला मिळते, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. धन्यवाद. यानंतर मी मेन जो विषय आहे आपला की प्रशासकीय संकल्पनाची सादरीकरण, यासाठी मी आपल्या प्राध्यापक उर्मिला रेड्डी मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. अकेले हम बूंद है, मिल जाए तो सागर है. अकेले हम कागज है, मिल जाए तो किताब है. अकेले हम पत्थर है,
मिल जाए तो इमारत है। अकेले हम अल्फाज है, मिल जाए तो जवाब है। अकेले हम दुआ है, मिल जाए तो इबादत है। अकेले हम है, मिल जाए तो दयानंद कला महाविद्यालय है। महाविद्यालयाचे आदर्श समाजशास्त्रज्ञ, आदर्श सुशासक असं म्हटलं तरी या ठिकाणी अतिशयोक्ती ठरणार नाही। ह्युमन रिलेशनला अत्यंत महत्त्व देणारे आदरणीय प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर, OS आदरणीय भालेराव सर आणि संघटनेचं हृदय ज्याला म्हणलं जातं असे माझ्या महाविद्यालयातील सर्व माझे कर्मचारी, स्नेही, आणि मी या ठिकाणी फार धन्यवाद समजते मला की तुमच्या समोर मला व्यक्त होण्याची संधी सरांनी प्राप्त करून दिली। विषय तसा प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण असा आहे। मला फार मोठा प्रश्न पडला की आता हे सादरीकरण तुमच्या समोर कसं करायचं। विद्यार्थ्यांसमोर बोलणं, प्राध्यापकांसमोर बोलणं ही फार वेगळी गोष्ट आहे, कारण तुमचा आणि ऐकण्याचा फार कमी योग येतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी जी आपल्या कला महाविद्यालयासाठी खूप चांगली बाब आहे, 100% कर्मचारी तरुण आहेत, सरांनी आत्ताच उल्लेख केला। आणि ही आपल्या प्रगतीसाठी, आपल्या प्रशासनाच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी एक सकारात्मक बाब आहे। असं म्हणलं जातं की विश्वाची निर्मिती ओम या शब्दापासून झालेली आहे। अनेक जणांचा त्यावरती विश्वास असेल नसेल हा भाग वेगळा, मात्र जेव्हा ओम आपण उच्चारतो त्यामध्ये ओ ए यम, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन, ए म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन आणि यम म्हणजे मॅनेजमेंट। या दयानंद कला महाविद्यालयाचे तुम्ही ओम आहात। आमची भूमिका फार एकेरी असते, मात्र तुमची भूमिका सगळ्यांशी संबंधित असते। तुम्ही दयानंद कला महाविद्यालयाचा समाजरूपी आरसा आहात। तुमच्या ओळखीवरून आपल्या महाविद्यालयाची ओळख होते, कारण संघटना, कार्यालय, प्रशासन या अमूर्त संकल्पना आहेत। कर्मचाऱ्याच्या भावनेतून, कर्मचाऱ्याच्या कामातून त्या संकल्पनेला मूर्त रूप प्राप्त झालेलं आहे। मग हे मूर्त रूप सकारात्मक पद्धतीने होण्यासाठी, चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रत्येकाचा रोल तेवढाच महत्त्वाचा असतो। या ठिकाणी उदाहरणाला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते। एका IAS अधिकाऱ्याला त्याच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की विमानामधील कुठला स्क्रू खूप महत्त्वाचा असतो। चर्चा करूयात, मी मार्गदर्शन करण्याइतपत तुमच्याशी मी काही तज्ञ नाही, अनुभवी नाही, आपण एकमेकांचं थोडक्यात दर्शन करतोय असं समजूया आणि एक चर्चा करूयात। तुम्हाला काय वाटतं विमानातला सगळ्यात महत्त्वाचा स्क्रू कोणता असेल? कोणता? आणखी बोला मॅडम। विमानाचा संबंध बरं ठीक आहे, बस मधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता? ब्रेक, स्टेअरिंग, असं नसतं। ड्रायव्हर। बस ही एक ऑर्गनायझेशन आहे, तिथला प्रत्येक घटक तेवढाच महत्त्वाचा आहे। ड्रायव्हर नाहीये, 1 महिना झालं, बस तशीच थांबून आहे। ड्रायव्हर आहेत, बस नाहीये। ड्रायव्हर पंक्चर झाली की तेव्हा कोणाचं महत्व आहे? त्या चाकाचं महत्व आहे। गाडी चालवताना चालकाचं महत्व आहे, तिकीट काढताना कंडक्टरचं महत्व आहे, आणि पॅसेंजर जर नसतील म्हणजेच या ठिकाणी सगळेच घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत। सांगण्याचं तात्पर्य असं, ह्या ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या सगळ्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी, माझं चुकलं तरी चुकू द्या, सरांची आहे। कारण टीम वर्क जे आहे
तर टीम वर्क एका व्यक्तीने होत नाही. सरांनी बोलताना एक अत्यंत समाजशास्त्रज्ञ किंवा आम्ही जे काही वाचतो शिकवतो ते मला प्रत्यक्षात एक आदर्श प्रशासकाकडून आता ऐकायला मिळालं. म्हणजे हे टीम वर्क फार महत्वाचं आहे आणि हे टीम वर्क जे आहे ते अत्यंत स्मार्ट पद्धतीने झालं पाहिजे आणि ते एकट्याने कधीही शक्य नाही. समूह भावना, मॅनेजमेंट, पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट असलं पाहिजे, सहभागी व्यवस्थापन. मी शेवटी सांगणार होते, मात्र सरांच्या सांगण्यातून असं आलं की तुमच्या सूचनांचं मी पालन करतो. आमच्या लोकप्रशासनाचे विचारणात हेच सांगतात की प्रत्येक जण महत्वाचा आहे आणि प्रत्येक जण युनिक असतो. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते, प्रत्येकाची कल्पनाशक्ती, प्रत्येकाची दूरदृष्टी वेगळ्या स्वरूपाची असते आणि ती एक मोठं प्रशासन चालवण्यासाठी फार महत्वाची असते. मग तुम्ही काम करत असताना या ठिकाणी आपण पाहतो अनेक संकल्पना तिसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर खाजगी प्रशासनामध्ये आणि सरकारी प्रशासनामध्ये आलेल्या आहेत. 1960-70च्या नंतर या ठिकाणी तिसरी औद्योगिक क्रांती झाली आणि या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने प्रत्येक कार्यालयामध्ये प्रवेश केला. 1990 पर्यंत हा प्रवेश अत्यंत मर्यादित स्वरूपाचा होता. मात्र 1995 नंतर घरोघरी मातीच्या चुली जशी म्हण होती तसं कचेरीत संगणकाचे डबे ही म्हण आली आणि संगणकाचं युग आलं. कारण आपण पाहतो पारंपरिक प्रशासनामध्ये लालफितशाही, दप्तर दिरंगाई, वशिलेबाजी, जाणून बुजून कार्याला विलंब हे दोष होते, आजही आहेत. मात्र अशा त्या कर्मचाऱ्याच्या पुढे फाईलचा ढिगारा एवढा असायचा की तो कर्मचारी कुठं आहे हेच दिसत नसत आणि हे न दिसल्यामुळं सामान्य व्यक्तीची जी कामं आहेत ती कामं तशीच खोळंबायची. मग हे थांबण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेने या ITचा म्हणजे संगणकाचा स्वीकार केला. सुरुवातीच्या काळामध्ये संगणक हा फक्त तुम्हाला माहितीये की हिशोब ठेवण्यासाठी किंवा रेकॉर्ड ठेवण्यासाठी होता. मात्र इसवी सन 2000 मध्ये भारताने IT ऍक्ट केला, माहिती तंत्रज्ञान कायदा केला आणि या माहिती तंत्रज्ञान कायद्याने संगणकाचा वापर केवळ एकतर्फी न होता तो दुतर्फी झाला पाहिजे. जो व्यक्ती उपभोक्ता आहे त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा वापर करता आला पाहिजे असं सांगण्यात आलं आणि परिणामतः इसवी सन 2006 मध्ये भारताने राष्ट्रीय ई-प्रशासन योजना जाहीर केली आणि सगळ्या कार्यालयाला सांगितलं कार्यालयातली कामं जास्तीत जास्त ऑनलाईन होण्याच्या पद्धतीवरती प्रत्येक कार्यालयाने भर द्यावा. त्यानंतर याच्याच मदतीला आपल्याला माहिती आहे 2010-11 पासून आधार आलं आणि इसवी सन 2015 मध्ये 1 जुलै 2015 मध्ये डिजिटल इंडिया या संकल्पनेचं उद्घाटन झालं आणि प्रत्येक काम हे डिजिटल पद्धतीवरती होण्यावरती भर द्यावा असं शासनाने सांगितलं. मात्र तसं प्रत्यक्षात झालं नाही कारण आम्ही नवीन कार्यपद्धती स्वीकारायला फार वेळ लागला. उदाहरणार्थ गॅस बुकिंग जर करायची असेल तर आम्हाला अंगणवाडी पडलेलं आहे, मोबाईलचं बटन दाबतो आणि आपण गॅस बुकिंग करतो. ही कामं सुद्धा तशीच आहेत, फक्त आम्हाला सवय लागलेली नाही, ती सवय लावून घ्यायची. मात्र कोरोना महामारीच्या काळात ती सवय अनिवार्य झाली. मार्च 2020 मध्ये कोणी विचारही केला नव्हता की अशी काही महामारी येईल की ज्यामुळे सगळंच बंद पडेल आणि सगळ्या गोष्टी ज्या शासनाने सांगितलेल्या होत्या त्या अनिवार्य ठरल्या. म्हणजेच ऑनलाईन प्रशासनाला महत्व आलं. सगळीकडे इलेक्ट्रॉनिक सेवा, ई सेवा चा उद्रेक एवढा झाला की त्याच्याशिवाय माणसाला जगायला आता गत्यंतर नव्हतं आणि त्यामध्ये तुमची भूमिका जी होती ती खरंच तिसऱ्या महायुद्धासाठी होती. कारण आम्हाला थोडंसं अवघड गेलं की मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमातून टीचिंग करणं. मात्र आता तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट हा ऑनलाईन करायचा होता, स्कॅन करायचा होता. विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं असेल, विद्यार्थ्यांना मार्क्स मेमो देणं असेल, हे फार मोठं आव्हान तुमच्या पुढे होतं.
कारण शासनाने वन डे गव्हर्नरची संकल्पना आता मांडलेली आहे. नागरिक असं म्हणलं जातं सरकारी काम 6 महिने थांब किंवा कार्यालयीन काम आठवडाभर थांब. हे आता कोणताही नागरिक ऍक्सेप्ट करत नाही. कारण वन डे गव्हर्नन्स OTP सारखा सगळ्यांना मान्य झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ या संकल्पनांचं सादरीकरण, सगळ्या संकल्पना तुम्हाला माहिती आहेत, तुमच्या ऑफिसमध्ये आहे, संगणक आहे, इंटरनेट आहे, ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही असा मोबाईल आपल्या जवळ आहे. अन्न वस्त्र निवारा, चौथी गरज मोबाईल बनलेला आहे. कारण सामान्य व्यक्ती सुद्धा आपल्या मीठ मिरची खरेदी करण्याबरोबर इंटरनेट रिचार्ज करतेच. आणि ही आपल्यासाठी एक सकारात्मक बाब आहे. मग या संकल्पना आपण 100% उपयोगात का आणू शकत नाही, ही एक खंत आहे. इसवी सन 1984 मध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल लखीना यांनी कार्यालयीन कामकाज कसं व्यवस्थित होईल याचा एक पॅटर्न मांडला आणि तो पॅटर्न पूर्ण भारतात अवलंबला गेला. आज सुद्धा तो पॅटर्न लखीना पॅटर्न म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही ठरवलं तर दयानंद कला महाविद्यालयाच्या कार्यालयाचा सुद्धा एक नवीन पॅटर्न उभा राहू शकतो. कारण सगळी टीम तशी आहे. प्रत्येकाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. लक्षात घ्या की या ठिकाणी प्रत्येकाला आवडीनं काम मिळेल असं नाही, मात्र मिळालेलं काम अत्यंत आवडीने करा. लोकप्रशासनातला वैज्ञानिक व्यवस्थापनाचा जनक टेलर सांगतो, कोणत्याही व्यक्तीचा वेळ खरेदी करता येतो, मात्र त्याचं मन खरेदी करता येत नाही. त्याचं मन जर खरेदी करायचं असेल तर त्याची स्वतःची कॅपॅसिटी तिथं लागते. अनेक खासगी कंपन्यांनी कार्यालयाच्या मेन डोअरवरती एक चित्र लावलेलं आहे. एकीकडे रडका चेहरा आणि एकीकडे हसरा चेहरा. कार्यालयामध्ये कर्मचारी एंट्री करताना ती चित्र पाहतो. आजचा दिवस कसा तुम्हाला वाटतो तसा. कारण आपली मेंटॅलिटी या ठिकाणी फार महत्वाची आहे. मला आवडीचं काम मिळालं नाही, मला कामामध्ये बोर वाटतं, या गोष्टी माणसाची कार्यक्षमता अत्यंत कमी करतात. म्हणून सर तर सगळ्या फॅसिलिटी देतातच. जर तुमच्या तशा काही सूचना असतील तर नक्की करा. कारण सर मोर फॅसिलिटी मोर ॲबिलिटी, मोर ॲबिलिटी मोर प्रोडक्टिव्हिटी, मोर प्रोडक्टिव्हिटी मोर प्रोग्रेस, मोर प्रोग्रेस कॉलेजचा मोर प्रॉफिट. लेस फॅसिलिटी लेस ॲबिलिटी असं होणार नाही आपल्याकडं. कारण आपल्याकडं सगळ्या फॅसिलिटी आहेत. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या पद्धतीचा अवलंब, सगळी साधनं असताना सुद्धा आम्ही पेपरवरचं प्रेम कमी केलेलं नाही. पेपरवरचं प्रेम कमी करा. मुळात शासनाचा डिजिटल इंडियाच्या माध्यमातून, ई गव्हर्नरच्या माध्यमातून हाच हेतू आहे. प्रत्येक कार्यालय कागद विरहित झालं पाहिजे. पेपरलेस प्रशासनाची संकल्पना अंमलात आली पाहिजे. आम्हाला सवयच जडत नाही, आम्ही पेपरलेस काम करतो, मात्र हातात कागद घेतल्याशिवाय आमची मानसिकता आणखीन काम हाताळायला तयारच नाही. म्हणजे हार्डवर्क आहे, मात्र स्मार्ट पद्धतीने करा. आणि ती स्मार्ट पद्धत जर अवलंबायची असेल तर मेंटल रिव्होल्यूशनची फार आवश्यकता आहे. आणि मेंटल रिव्होल्यूशनचे जनक आपल्यासमोर उभे आहेत. म्हणजे या ठिकाणी नुकतंच 15 दिवसापूर्वीच उदाहरण आहे. आम्ही तिघी, मी समुद्री मॅडम आणि धायगुडे मॅडम प्रेझेंटी घेऊन सरांकडे त्या दिवशी गेलो. म्हणजे आमच्याकडे 15 प्रेझेंटी पेपर दिलेले होते. त्या प्रेझेंटी पेपरवरती आमच्याकडे विद्यार्थी 25 पण क्लासमध्ये असतात, 3 ते 4च सह्या असायच्या आणि आठवड्याचे 6 पेजेस असे. म्हणजे आम्हाला खेद वाटला की एवढे पेजेस खूप वाया जातात. म्हणून आम्ही सरांकडे गेलो आणि सरांना सांगितलं, सर हे आम्हाला असं वाटतंय की कागद फार वाया जातात.
आम्हाला इतर गोष्टीशी म्हणजे देणं घेणं नाहीये, पण एक आपण नागरी समाजाचा घटक, एक निसर्गाचा महत्वाचा घटक म्हणून कागदांचा जो फापट पसारा आपण मांडलेला आहे, तो कागदांचा फापट पसारा कुठेतरी कमी होणं आवश्यक आहे आणि याची सुरुवात आपल्या प्रत्येकाकडून होणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक जण दुहेरी भूमिका मांडतो, एक कौटुंबिक आणि एक संघटनेची. आपल्या दिवसाचा 1/3 वेळ हा आपल्या कार्यालयात आणि या कार्यालयीन कामकाज करायचं म्हणून करण्यापेक्षा जर अत्यंत आनंददायी पद्धतीने जर केलं तर तुमचाही उत्साह वाढेल. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला इंडिकेट करून सांगत नाही, एक संकल्पनाचं सादरीकरण, तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात, या संकल्पनाचं सादरीकरण म्हणून मी या गोष्टी सांगते की ती गोष्ट जर आपण पॉझिटिव्ह पद्धतीने जर पाहिली, उत्साहीपणाने जर केली तर वेळ कधी निघून गेला हे कळत नाही. जपानमधली कार्यसंस्कृती जगात नंबर 1 ची कार्यसंस्कृती आहे, कारण जपानमधील कर्मचारी कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त दररोज 1 तास देशसेवेसाठी काम करतात. आणि आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं 10 ते 5 जो काही आमचा कामाचा कालावधी असतो. मी परत सांगते, तुम्हाला उदाहरण देऊन मी सांगत नाहीये. 10चा जेव्हा कामाचा वेळ असतो तो कर्मचारी 10चा कसा तरी 10:30 वाजता येतो. 10:30 वाजता आल्यानंतर एक 10 मिनिट त्याची चहा पिण्यामध्ये जातात. 11:45 वाजतात. कालच्या कामाचं थोडंसं पाहतो, आज कोणती कामं आहेत पाहतो, तोपर्यंत 12:30 वाजतात. लंच ब्रेक 1 वाजता असतो, मात्र 12:30 पासूनच जेवणाच्या तयारीमध्ये डबा घेऊन असतो. 1 ते 2 हा लंच ब्रेक असतो. 2 वाजता तो कधीच येत नाही, 2:30 वाजता येतो. परत 2:45-3 वाजता त्याचा चहाचा वेळ होतो, ब्रेक होतो आणि लागलीच ऑफिस 5 वाजता सुटतं. 4:30 वाजल्यापासूनच बॅग घेऊन तयार असतो. म्हणजे आणि सामान्य नागरिक, सामान्य विद्यार्थी जेव्हा त्याच्याकडे येतो, वेळ संपला, घड्याळ समजत नाही का? ही गव्हर्नन्सने सांगितलेलं आहे, नो लाईन ओनली ऑनलाईन, एनी टाइम, एनीवेअर, एनी वर्क. हे जे आहे हे चालू, आम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करतोय, सकारात्मक की नकारात्मक? आणि जर या ठिकाणी लक्षात घ्या, रेल्वेचा पुढचाच डबा चालतो, मागचे डबे आपोआप चालतात. कार्यालय चालतंय म्हणून सरांच्या मागे जाणं ही फार वेगळी गोष्ट, मात्र प्रत्येक डब्यामध्ये तेवढाच उत्साहीपणा असला पाहिजे, तेवढीच स्वच्छता, मन स्वच्छता अभियान. या ठिकाणी स्वच्छता अभियान जो द्या, मन स्वच्छता अभियान, काम स्वच्छता अभियान असलं पाहिजे. माणूस सगळ्यांशी अप्रामाणिक राहू शकतो, स्वतःशी कधीच अप्रामाणिक राहू शकत नाही. आपल्या कामाचा दर्जा आपली उंची ठरवतो. सांडूर मॅडमची मला सॉरी मॅडम हा तोंडार मॅडमची मला ओळख नव्हती. 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. पेपर सेटिंगसाठी मी कॉलेजमध्ये आलेले होते. मॅडमनी मला एवढं सहकार्य केलं, ते पत्र देण्यापासून, माझे MCQ घेण्यापासून, आन्सर की चेक करण्यापासून. मला नंतर सुद्धा मॅडमचं नाव म्हणजे आजही माहित नाही, पण मॅडम मला लक्षात का? कामाची पावती ही त्या व्यक्तीच्या फलनिष्पत्तीवरून ठरते. म्हणजेच तुमच्या कार्याचा दर्जा हा स्टँडर्डच असला पाहिजे. धैर्यमोशी नेहमी हसतमुख असतात. प्रत्येकाकडे क्वालिटी आहे. ऑफिस मधला प्रत्येक जण युनिक आहे. उमेश सर असतील, कुलकर्णी मॅडम असतील, मला जेव्हा जे पुस्तक हवेत तेव्हा मला पुस्तकं देतात. जोशी सर असतील, म्हणजे लायब्ररी हे जे काही कोऑपरेशन आहे आणि हे कोऑर्डिनेशन आहे, हे कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन संघटनेच्या यशासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या कोऑपरेशनमुळे आणि कोऑर्डिनेशनमुळे माझं 9व्या पुस्तकाचं लिखाण मी करते आणि माझ्या विभागातल्या दायगोडे मॅडम, आम्ही समुद्र मॅडमच्या सहकार्याने. सांगण्याचं तात्पर्य हे सहकार्य आणि सहयोग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पुढचा डब्बा चालतोय म्हणून मागचे डब्बे चालण्यापेक्षा प्रत्येक डब्बा हा त्याच पद्धतीने चालला पाहिजे, तेवढ्याच उत्साहीपणाने चालला पाहिजे.
शनिवार रविवारची वाट बघा, पण याचा अर्थ असा नाही सोमवारपासून शनिवारचीच वाट. टेक सॅटरडे असला पाहिजे आपलाही. टेक सॅटरडे म्हणजे टेक्नॉलॉजी सॅटरडे. त्या दिवशी मी सगळी टेक्नॉलॉजीची काम केली. आमच्या सगळ्याकडे स्मार्टफोन आला, मात्र वापरण्याचं जे स्मार्ट ज्ञान आमच्याकडे असायला हवं ते आज देखील भारतामध्ये 20% लोकांकडेही नाही. फक्त आमचा स्टँडर्डपणा वाढवण्यासाठी की माझ्या व्यक्तिमत्वाचा दर्जा, ऍपलचा जर फोन असेल, अरे बापरे व्यक्ती फार मोठा दिसतोय असं वाटतं की आपली मेंटॅलिटी आहे. नोकिया फोन घ्यायला आपल्याला नको वाटतं. का वाटतं? कारण की त्या फोनहून आमचा दर्जा ठरलेला आहे. हे सत्य नाहीये. फोनहून नाही, तुम्ही कोणतं काम करता यापेक्षा ते काम कोणत्या पद्धतीनं, किती स्मार्ट पद्धतीनं करता ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ते काम राईट मॅन टू राईट प्लेस, तुमची निवड राईटच झालेली आहे आणि तुमच्यासाठीच ते काम आणि कामासाठीच तुम्ही आहात. कारण तुम्ही तुमच्या नोकरीला जीवन व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे. जीवन व्यवसाय याचा अर्थ केवळ वेतन घेणं नाही, तर तो माझ्या जीवनाचा फार महत्वाचा भाग आहे. आणि जीवन व्यवसायामध्ये जर माणूस सॅटिस्फाईड असेल तर त्याच्या कुटुंबाचं तर नक्कीच कल्याण होतं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नियम नसेल मात्र ते सत्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण या ठिकाणी स्वतःला ठरवून द्या झिरो पेंडन्सी वर्क. कार्यालयीन कामकाज पद्धत कशी असली पाहिजे, कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, तर कार्यालय आपल्याला काम करण्यासाठी एक फार महत्वाचं ठिकाण आहे. आपल्या आयुष्याचा अर्धा वेळ तिथंच जातो. त्यामुळं त्या ठिकाणी ते कार्यालय कसं असलं पाहिजे याचा तुम्ही वैयक्तिक सुद्धा विचार करू शकता. फाईलचा फापट पसारा जो आहे तो कमी करा. एक संशोधन सांगतं 85% कागद परत कधीच लागत नाहीत. तरी सुद्धा अनेक कार्यालयामध्ये अशा फाईल ढिगारा आणि त्या ढिगाऱ्यावरती बसलेली धूळ खात बसलेली कपाट आम्ही अस्वीकार करायला तयार असेल. कारण की प्रत्येक कागद आम्हाला हातातच हवा आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मानसिकता पेपरलेस कडे, पेपरवरचं प्रेम कमी करण्याकडे आम्ही झुकलं पाहिजे. नुकतंच 12 डिसेंबर 2021 मध्ये दुबई 100% पेपरलेस झालेला आहे. शासनच नाही तर नागरिकांशी संबंधित असलेली सगळी कामं त्यांनी पूर्णपणे पेपरलेस केलेली आहे. कसल्याही प्रकारचा कागदाचा वापर, कागदाचा फापट पसारा त्यांच्या कोणत्याही कार्यालयामध्ये, भले ते खाजगी असेल किंवा शासकीय असेल, तिथं दिसणार नाही. आणि याचा परिणाम असा झाला, दरवर्षी 100 अब्ज जो कागद वाया जात होता तो थांबला. 14 कोटी कर्मचाऱ्यांचे तास वाचले आणि 2625 कोटी रुपयांची बचत झालेली आहे. हा नुकताच परवाचा अहवाल आहे. म्हणजे आम्ही या सगळ्या पद्धती कोरोना काळामध्ये जे आम्हाला कंपल्शन, बंधनकारक होतं म्हणून आम्ही स्वीकारलेले. ई गव्हर्नन्स येऊन, डिजिटल इंडिया येऊन खूप काळ लोटलेला आहे, तरी सुद्धा आम्ही ऑनलाईनच्या दिशेने गेलेलो नव्हतो. कोरोना काळात पर्यायच नव्हता. ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन टीचिंग पद्धत अमेरिकेमध्ये कित्येक दिवसापासून आहे. ऑनलाईन कार्यालयामध्ये सगळे डॉक्युमेंट स्कॅन करणं आणि ते ऑनलाईनच ठेवणं. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून डिजिटल लॉकर ही संकल्पना फार महत्वाची. प्रत्येकाचं डॉक्युमेंट डिजिटल लॉकर मध्ये आपल्या प्रत्येकाचं असलं पाहिजे. कारण डिजिटल लॉकर तुम्ही कुठेही जा तिथे तुमच्या सोबत असतं. म्हणजेच या पद्धतीचा जर अवलंब केला आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी दुबई सरकार सांगतं की आम्ही सगळ्यात महत्वाची भूमिका जी साकारलेली आहे ती म्हणजे वृक्षतोड. झाडांची जी कत्तल होत होती ती कत्तल आता आमच्याकडे पूर्णपणे थांबलेली आहे. कारण आम्ही पेपरलेस प्रशासनाचा पूर्णपणे स्वीकार केला आहे.
म्हणजेच यावरून लक्षात येतं कदाचित दयानंद कला महाविद्यालय सुद्धा दुबई होऊ शकेल जर तुमची तशी मेंटॅलिटी असेल. म्हणून या ठिकाणी आता जो मी काही उल्लेख केला, जपानची संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ कार्यसंस्कृती समजली जाते कारण तिथं 5 यशचा अवलंब केला जातो. त्यातला पहिला जो यश आहे, जपानी भाषा आहे ती सेरी. सेरी म्हणजे प्रतवारी. आपल्या कार्यालयामध्ये, तुमच्या कार्यालयामध्ये, तुमच्या टेबलवरती एवढ्या वस्तू असतात. मग त्या वस्तू काय असतात? आवश्यक आणि अनावश्यक असतात. अनावश्यक वस्तू ही आम्ही तसंच ठेवतो. का ठेवतो? आता सांगितलं, कागदावरती फार प्रेम आहे. अनावश्यक वस्तूंचा डिलीट करा. आज ही कामं आपण संगणकावरती करतोय. संगणकामध्ये एवढा कचरा आहे आपल्या. कार्यालयीन कर्मचाऱ्याचा 20% वेळ दररोज कागद शोधण्यामध्ये जातो. संशोधन सांगतं 20% वेळ. कोणी विद्यार्थ्यांनी कागद मागितला असेल, सरांनी मागितला असेल, तुमचा असेल, तो कुठे आहे? तुमच्या समोर आहे संगणकामध्ये. तरी सुद्धा सापडत नाही. का सापडत नाही? कारण तसा इंडेक्स आम्ही तयार केला नाही. तसा इंडेक्स तयार करा, तसे फोल्डर्स तयार करा आणि ज्या फाईल अनावश्यक आहेत त्या अनावश्यक फाईल डिलीट करा. त्या फाईल रिसायकल बिन मध्ये राहतात. आपल्याला वाटतं नाही हे कधीतरी लागेल, कधीतरी सर मागतील, कधीतरी कोणतरी मागेल. घरची सुद्धा वस्तू आम्ही टाकून द्यायला तयारच नसतो. का? कधीतरी लागेल, कशाला तरी लागेल. त्याच्यातूनच आपल्या घरामध्ये फार फापट पसारा वाढतो आणि कार्यालयामध्ये सुद्धा हा फापट पसारा जो आहे, हा फापट पसारा वाढतो. जपानी लोकांनी हा फापट पसारा पूर्णपणे कमी केलेला आहे. नंबर 2, सेटल. सेटल याचा अर्थ प्रकारबद्ध रचना. प्रत्येक फाईल, प्रत्येक वस्तू त्याची जागा फिक्स असली पाहिजे. अनावश्यक फायली मागे ठेवा, आवश्यक फायली पुढे ठेवा. आवश्यक फायली ज्या आहेत त्या डेस्कटॉपवरती ठेवा. सब टायटल करा, मेन फोल्डर करून त्यामध्ये सब टायटल करा. यामुळे काय होईल की तुमच्या कामामध्ये एक सुलभता येईल. तुमच्या कामामध्ये एक सांगितल्यानंतर एक तत्परता येईल. म्हणजेच यावरून असं लक्षात येतं की सुलभता आल्यामुळं कामाच्या जे काही काम तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ते जर सापडत नसेल तर आपली मेंटॅलिटी पूर्णपणे बिघडते आणि त्यातून स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला आल्याबरोबर 10 वाजता 10:30 वाजता जर तुम्हाला एखादं डॉक्युमेंट मागितलेलं आहे सरांनी आणि जर ते सापडत नसेल तर तुमचा दिवस सगळा वाया जातो. म्हणजे हे होण्यापेक्षा आधी जर प्लॅनिंगनी जर हे आपण व्यवस्थित ठेवलं तर ते नक्कीच पॉझिटिव्ह कारक ठरेल. तिसरा यस आहे सेसो. सेसो म्हणजे प्रकाशमान. आपलं कार्यालय खूप चांगलं आहे, आता तरी खूप चांगलं झालं. सेसो म्हणजे प्रकाशमान. आपल्या कार्यालयामध्ये प्रकाश व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे आणि प्रत्येकाच्या टेबलवरती 24 तास ऑक्सिजन देणारे छोटे छोटे रोपटे असतात. खूप मोठे नसतातच ते, एवढंच रोपटे असतं. 100% ऑक्सिजन देतं तुम्हाला आणि काम करण्यासाठी सुद्धा तुम्हाला उत्साह निर्माण होतो. तुम्हाला वाटेल त्याला कुठं ठेवावं, आणखी त्याला एवढीच जागा आहे, छोटा प्लेट एवढी, आणि त्याला कुठलं पाणी घालावं, आठवड्याला फक्त 2 चमचे पाणी घ्यायचं. हे इम्प्लिमेंट केलेलं आहे जपानच्या लोकांनी. त्यामुळेच ते कार्यालयीन वेळेतील सुद्धा 1 तास अधिक काम करतात. 4:45 वाजले जर काही असेल, अशी घाई असते आता आपला कार्यक्रम कधी संपेल, कधी घरी जाईल, टाइमपास चालू आहे असं वाटतं. तुमची नाही, माझी सुद्धा मेंटॅलिटी तशीच असते. हे कधी वाटत नाही. कार्यक्रमाच्या वेळेस आपण कसे असतो? उत्साही असतो. स्मार्ट दिसण्याबरोबर काम सुद्धा स्मार्ट करा. फक्त राहण्याची स्मार्ट पद्धती नाही तर कार्यपद्धती अवलंबण्याची पद्धती सुद्धा स्मार्ट असली पाहिजे. म्हणजे हे जे काही प्रकाशमान आहे ज्यामुळं मन प्रफुल्लित होईल, मन आनंदित होईल. तुमच्या विश्रांतीचा कालावधी ठरलेला आहे. अत्यंत चांगले आदर्श प्रशासक आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कामाला गती देतात. आणि चौथा जो यस आहे तो आहे शितुस्की म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी. या ठिकाणी स्वयंप्रेरणेने या तिन्ही पद्धतीचा अवलंब करा आणि काम करायचे म्हणून करू नका. संघटनेचा एक फार महत्त्वाचा घटक आहोत.
आपण प्रत्येक जण दयानंद कला महाविद्यालयाचा एक स्क्रू आहोत. एक जर स्क्रू ढासळला, विमानाचा एक जर स्क्रू ढासळला, फार मोठा अपघात होतो. त्या पद्धतीनं जर आपल्याला असं वाटत असेल मी काम नाही केलं तरी काही फरक पडणार नाही, आणि जर प्रत्येकाने जर असं ठरवलं, कारण संघटना पिरामिड व्यवस्था आहे, या पिरामिड व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत, आणि आपण जरी कनिष्ठ स्थानी असलो तरी आपण त्यांचे पिलर्स आहोत. हे पिलर्स जर डगमगले, आणि प्रत्येक पिलर तेवढाच महत्वाचा असतो, त्यामुळं हा पिलर डगमगता कामा नये. ही जी मानसिकता आहे, मी काम नाही केलं तरी काही फरक पडणार नाही, ही नसेल, पण जर असेल तर पूर्णपणे बाहेर काढा. यामुळं काय होईल की प्रत्येकाला आपल्या उत्तरदायित्वाचं भान राहील, आणि प्रत्येक जण उत्तरदायित्वपणाने, जबाबदारीपणाने जर कार्य पार पाडला तर एक कार्यसंपन्न व्यक्तिमत्व, एक कार्यसंपन्न कार्यालय म्हणून त्या कार्यालयाची ओळख होईल. 5वा एस जो आहे शितुस्की, म्हणजेच या ठिकाणी प्रमाणीकरण. तर प्रमाणीकरण म्हणजे काय? कार्यपद्धती प्रमाणित झाली पाहिजे. सिस्टीमने तुम्हाला जे काही काम सांगितलेलं आहे, वरिष्ठांनी जे काम सांगितलेलं आहे, ते अत्यंत त्वरित पद्धतीने करा. आजचं काम कधीही उद्यावर ढकलू नका. आपल्याला फार सवय लागलेली असते. मग महिलांना आपली घरची कामं असतील किंवा कार्यालयातली कामं असतील, म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं, बघूयात करण्यात मध्ये ती वेळ, तो क्षण आणि ते काम आणि ती काम करण्याची ऊर्जा आपल्याला परत येत नाही. त्यामुळं कामं कधीही पेंडिंग ठेवू नका. झिरो पेंडन्सी वर्क खूप महत्वाचं आहे. हे झिरो पेंडन्सी वर्कचा या ठिकाणी वापर प्रत्येकाने केला पाहिजे, तरच प्रत्येकाच्या कार्याचा दर्जा उंचावेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या प्रशासकीय उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण आणि सुशासनाचा फार निकटचा संबंध आहे. कारण गुड गव्हर्नन्स संकल्पना शासनाची मक्तेदारी नाही. गुड गव्हर्नन्स याचा अर्थ प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाची जबाबदारी माहीत पाहिजे, आणि प्रत्येकाने आपलं शासन, प्रत्येक जण स्वतःचा शासक आहे, प्रशासक आहे, त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. म्हणजेच देशाच्या जडणघडणीमध्ये आपलं स्थान फार महत्वाचं आहे. ही मानसिकता आपली असली पाहिजे, आणि ही मानसिकता असण्यासाठीच या ठिकाणी गुड गव्हर्नन्स डेच्या निमित्ताने हे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. आणि त्यामधला हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम जो कार्यालयासाठी महत्वाचा आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण पूर्णपणे फाईलचा जो फापट पसारा आहे तो पूर्णपणे बंद केला पाहिजे. कारण आपण 3ऱ्या क्रांतीमध्ये येतो. आता नुकतंच 4थी क्रांती उद्यास येत आहे. ती औद्योगिक क्रांती म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अलेक्सा, आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता माहीत नसेल पण अलेक्सा सगळ्यांनी ऐकलेली. रोबोटिक्स कार्यालय ही जर येऊ लागली तर आपल्या कामाची गरज उरणार नाही. कर्मचारी महत्वाचा आहे, मात्र कर्मचाऱ्याची संख्या फार कमी होत चाललेली आहे. आपण जर आपल्या कार्यामध्ये स्मार्ट झालो नाही तर कदाचित आपल्यावरती फार मोठं संकट निर्माण होऊ शकतं. ते संकट निर्माण होण्याच्या आधी गतिमानतेने किंवा काळानुरूप स्वतःला बदला. या 4थ्या क्रांतीमध्ये आपला कसा प्रवेश असेल याचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येकाने करणं अत्यंत महत्वाचं आहे. अनेक वेगवेगळे ॲप्स आलेले आहेत, वेगवेगळ्या वेब सिरीज आहेत. त्या प्रत्येकाचा अवलंब आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि ही जी काही IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, ती सुद्धा म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्येच केवळ बदल घडवून आणलेली नाही, तर आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा तिने बदल घडवून आणलेला आहे. ती शोची वस्तू नाहीये. कार्यालय फक्त शोची वस्तू नाहीये, किंवा IT फक्त शोची वस्तू नाहीये, स्मार्टफोन आपला शोची वस्तू नाहीये. त्या वस्तूचा वापर पूर्णपणे कसा करता येईल याचा प्रयत्न करा. कागदांचे ढिगारे कसे कमी करता येईल हे तुमच्याकडून पूर्णपणे मी अपेक्षित करते. तसंच या यंग गव्हर्नन्स म्हणजे आपण जो काळ पाहिला आहे, संगणक आलं, नंतर ई प्रशासन आलं, नंतर डिजिटल प्रशासन आलं,
नंतर यम प्रशासन आलं. यम प्रशासन म्हणजेच मोबाईल प्रशासन. या मोबाईल प्रशासनामध्ये मग स्मार्ट प्रशासन आलं, 4G आलं, अनेक देशामध्ये आज 5G चालू आहे. त्याच्यानुसार आपण कितपत बदललेलो आहोत, आपली कार्यपद्धती कितपत बदललेली आहे ही नक्की तपासण्याची संधी आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ज्याला इंटरनेटचं ज्ञान नसतं त्यांनी एकमेकाला ज्ञान द्या. तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा जर विचार केला, प्रत्येकाच्या अनुभवाची जर या ठिकाणी बेरीज केली तर 100 वर्ष अनुभव होतो. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे अनुभव एकमेकांशी शेअर करा आणि हे अनुभव एकमेकांशी शेअर केल्यामुळं हा एवढा अनुभव तुमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा आणू शकतो हे मी या ठिकाणी पूर्णपणे सांगू शकते. आणि प्रत्येक हार्डवर्क जे आहे तुमचं स्मार्ट पद्धतीने करा. तुम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, प्राध्यापकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहात. इनेव्हिसिया या राष्ट्राने त्यांनी पूर्णपणे जो काही टॅक्स भरावा लागतो मार्चमध्ये, त्यांनी अशी सिस्टीम केलेली आहे की कोणताही कागद न देता किंवा कोणतंही ॲप्लिकेशन न करता प्रत्येक व्यक्तीचा टॅक्स किती हे ऑटोमॅटिक ते सॉफ्टवेअर सांगतं. तुम्हाला माहिती आहे अनेक वेळेस मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये सगळे तुमच्याकडे येतात. आम्हाला तर तो काही अनुभव नाही, आम्ही CHB असल्यामुळे. मात्र या ठिकाणी ही जी काही कामं तुम्हाला कंटाळवाणी वाटतात किंवा परत परत तुम्हाला तीच कागद द्यावी लागतात, त्यात आपण काय करू शकतो याचा विचार करा. कारण ही तरुण पिढी, जसं असं म्हणलं जातं भारताचं भविष्य आहे, तसं तुम्ही दयानंद कला महाविद्यालयाचं एक भविष्य आहात. समाजरूपी हा जो काही आरसा आहे हा नेहमी दयानंद कला महाविद्यालयाचा प्रभावीच झाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही मला ऐकून घेण्याचं एवढं सामर्थ्य दाखवलं, सरांनी मला या ठिकाणी पूर्णपणे संधी दिली, त्याबद्दल सरांची मी मनपूर्वक आभारी आहे. तुमची देखील मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम की जे की आपण सुरुवातीला ऑफलाईन पद्धतीने जे आपण आपलं प्रशासकीय कामकाज चालवत होतो, ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पना कशा बदलत गेल्या आणि नंतर आपण ऑनलाईनकडे कशी आपण त्या ठिकाणी सगळी प्रशासकीय कार्यपद्धती त्या ठिकाणी वळवत आहोत, या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप सविस्तर सांगितल्या. आणि मला त्यातून फक्त मॅडम एक गोष्ट खूप क्लिअर झाली, ती म्हणजे थिंक डिजिटल देन इम्प्लिमेंट डिजिटल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही डिजिटल पहिल्यांदा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, जोपर्यंत तुमच्या त्या सगळ्या मानसिकतेमध्ये बदल होणार नाही, तुमच्या कार्यालयीन पद्धतीमध्ये तुम्ही जोपर्यंत स्वतः सुधारणा आणणार नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी त्या ॲडमिनिस्ट्रेशन तेवढं ते डिजिटल घडून येणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम, खूपच छान मार्गदर्शन केल्याबद्दल. यानंतर मी आडसुळे सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. महाविद्यालयाचे कुशल मार्गदर्शक, अत्यंत उत्कृष्टरित्या महाविद्यालय चालविणारे सन्मान्य प्राचार्य माननीय डॉक्टर SP गायकवाड सर, महाविद्यालयाचे OS श्रीमान भालेराव साहेबजी. आता आपल्याला प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लखीना पॅटर्न असेल, बाकी गुड गव्हर्नन्स असेल, या सगळ्या गोष्टीचं अत्यंत अमूल्य असं मार्गदर्शन रेड्डी मॅडम यांनी आपल्याला केलेलं आहे. रेड्डी मॅडमनी इथं आपल्याला जी काही टीचिंग करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला सुधारणा करविण्याचा प्रयत्न केला, त्याचा खूप अभ्यास त्यांनी केलेला आहे. दररोजचा निघालेला दिवस कसल्याही परिस्थितीत आपली कार्यक्षमता कार्यालयाची वाढविण्यासाठी माननीय सन्माननीय प्राचार्य साहेब ज्यावेळेस घरून कार्यालयात येतात आणि कार्यालयातून जातात, तोपर्यंत त्यांचं कार्य आपण मॅनेजमेंटच्या दृष्टीनं त्यांचं करीत असलेलं काम आपल्याला डोळे बघायला मिळतं. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे संबंध ही आपल्याला बघायला मिळतात, प्राध्यापकासोबतचे संबंध ती आपल्याला बघायला मिळतात, आणि आपल्यासोबतचे संबंध ती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. एवढ्या 4 आघाड्यावर एवढ्या आलेल्या सगळ्या वेळेचा सदुपयोग करून अत्यंत पुढं जाण्यासाठी मान्य प्राचार्य सगळेचे कॅप्टन म्हणून खूप प्रयत्न करतात. महाविद्यालयाचे OS साहेब पण त्यांच्यावर किती प्रेशर आहे ही आपल्याला दररोजच्या जीवनात फक्त त्यांनी खुर्चीवर येऊन बसून जात असल्यामुळं आपल्याला असं वाटतंय, पण त्यांची खुर्ची तशी नाही. त्यांना इथं काम करून घेत असताना
एकीकडं महाविद्यालयाच्या सगळ्या स्वच्छतेपासून वर्ग चांगले झाले पाहिजे तिथपासून सगळ्या कर्मचाऱ्याचा पगार झाला पाहिजे तिथपासून त्याला सगळ्या लोकांना जे काय कागदपत्र विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना बाकी देत असून पेन्शन पण फाईल आपली वेळेत गेली पाहिजे, त्या माणसाच्या कुटुंबाला रुपया तो टायमाला कामाला लागला पाहिजे, एवढं सगळं न दिसणारं वयसाहेबाचं कार्य आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीत आज आपल्याला प्रशासन कसं सुधारणावादी असलं पाहिजे. आपण सकाळी आल्यापासून जाजीपर्यंत आपला प्रत्येक वेळेचा सेकंद उत्स्फूर्तपणे की मला कोणी तर सांगितलेलं काम नाही तर हे आलेलं काम आहे, ती एक संधी आहे, ती कमीत कमी वेळात किती चांगल्या पद्धतीने मी करू शकतो ह्याचं आपलं उत्स्फूर्तपणे आलेलं कामाची संधी समजून ती काम सोपं करून पुढे गेलं पाहिजे. आणि आपल्याकडे बघणारे कोणच नसते असं जरी आपल्याला वाटत असलं तरी तशी परिस्थिती नसते. आल्यापासून आपण महाविद्यालयातून बाहेर पडजेपर्यंत सगळ्याच्या नजर आपल्याकडे असतात. त्या वेळेला आपण किती पद्धतीनं यश करतो आणि पुढे जातो आणि आपलं काम जे काही सोपविलेलं आहे ती किती उत्कृष्ट पद्धतीने आपण करतो हे सगळेच लक्ष आपल्याकडे असते. कदाचित मागच्या काळात आपल्याकडून काही त्या गतीनं काम झालं नसेल, परंतु आज मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकार कुठल्या गतीनं जात आहेत, जपानचं गुड गव्हर्नन्स कुठल्या गतीनं जात आहे, जगातला प्रत्येक माणूस आळशी माणूस सुद्धा किती स्पीडनं पुढे जातो आहे, त्याचं सगळं आपल्याला मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. असं मार्गदर्शन पण आपल्याला आजपर्यंत झालेलं नाही, पण आता आपल्यातला राहिलेली जी काही संधी आहे इथं मिळालेली त्या संधीचा उपयोग काम सांगितलं म्हणजे काही तर बोजा दिला आपल्या अंगावर असं न समजता की दिलेलं काम अत्यंत उत्स्फूर्तपणे कमीत कमी वेळात आणि न अवघड वाटून देता करावं असं एवढंच मी आमच्या कार्यालयाच्या सगळ्या कर्मचारी बंधूंना प्रार्थना करतो. आणि आपण ही आपलं काम स्वतःचं समजून जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं इथं बघणाऱ्या या सगळ्या ह्यांना की खूप आनंद वाटावा. आपल्यावरच अवलंबून आहे ना, आपण जर नाही काम केलं तर कसं काम होईल. आपला काहीच संबंध नाही, आपण नाही काम केलं तरी महाविद्यालय चालतंय असा जो काही मानसिकता कुणाची असेल तर ती मानसिकता दूर करणं गरजेचं आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम चांगलं काम झालं पाहिजे असं समजून सगळ्यांनी काम करावं. हे सगळ्याच्या आधी मी माझ्या कामात सुधारणा करण्यासाठी तुमच्या शपथ घेतो आणि आजच्या याचं फलित झालं.